पुढचा प्रश्न मित्रांनो, पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याचा जो काही पोलीस दिवस आहे हा कोणत्या दिवशी प्रदान केला होता आपल्या महाराष्ट्र राज्याला? तर करेक्ट आन्सर आहे बघा याचं 2 जानेवारी 1961. लक्षात ठेवायचं आपल्याला 2 जानेवारी 1961ला बघा हा देण्यात आला होता. बरोबर. या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस दलाची जी काही अधिकृत स्थापना आहे ती 1961ला झाली होती. महाराष्ट्र पोलिसांचा ध्वज त्या दिवशी पंडित नेहरू यांनी प्रदान केला. पहा 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलीस रेजिंग डे म्हणून सुद्धा या ठिकाणी साजरा केला जातो. हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर बघा, राज्यामधील टिंबटिंब शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही. खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये पोलीस आयुक्तालय नाही? तर धाराशिव. लक्षात ठेवायचं मित्रांनो, धाराशिवमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. बघा महाराष्ट्रामध्ये एकूण 12 पोलीस आयुक्तालय आहेत. बघा मोठ्या शहरामध्ये पोलिसांची रचना ग्रामीण भागापेक्षा वेगळी असते. ग्रामीण भाग पोलीस अधीक्षकांच्या तर शहरी भाग बघा पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणामध्ये असतो. बघा आणि 12वे आयुक्तालय कोणतं झालेलं आहे तर मीरा भाईंदर. लक्षात ठेवायचं आपल्याला मीरा भाईंदर वसई विरार. लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो? लातूर जिल्हा हा कोणत्या पोलीस क्षेत्रामध्ये येतो? तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2 नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये येतो. लक्षात ठेवायचंय नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये. बघा राज्यामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणा बघा 8 परिक्षेत्रामध्ये विभागलेली आहे. परिक्षेत्राचा प्रमुख विशेष हा पोलीस महानिरीक्षक असतो. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मराठवाड्यातील बघा 8 जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या परीक्षेच्या अंतर्गत येतात. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे आधीपासूनच शहरी असल्याने ते वगळता 34 जिल्ह्यामध्ये ग्रामीण पोलिसांचं कार्य 8 परीक्षे अंतर्गत चालतं. बघा 8 परिक्षेत्रा अंतर्गत चालतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा मित्रांनो, कारण की या ठिकाणामधून तुम्हाला तुमचे मार्क वाढतील. बघा आपण इंस्टाग्रामला कोणाला लाईक करत बसतो, कोणते कॉमेडी व्हिडिओ शिव्या असतात त्याच्यामध्ये, परंतु या ठिकाणी आपण नॉलेज देतो मित्रांनो. एक लाईक झालंच पाहिजे. आणि मित्रांनो तुम्हाला असेच तुमचे मार्क फिक्स करणारे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो. काही मला बघा डिस्टर्ब होऊ नये म्हणून बघा या ठिकाणी बेल आयकॉन ऑफ करून ठेवतात, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ सापडत नाही, तुमचे मार्क जातात. त्यामुळे मित्रांनो लगेचच्या लगेच तुम्ही बेल आयकॉन सुद्धा ऑन करा आणि लगेच लाईकच्या बटनावर टच करा मित्रांनो. काहीतरी ज्ञान भेटतंय तर आपल्याला त्याचा मोबदला दिला पाहिजे. तो मोबदला मित्रांनो तुमच्या लाईकच्या स्वरूपामध्ये असणार आहे. आणि यावर्षी काही करून मित्रांनो वर्दी घालूनच आपल्याला पूर्णपणे गुलाल आपलाच राहणार आहे मित्रांनो. बरोबर आहे की नाही? त्यामुळे गुलाल आपला असण्यासाठी अभ्यास पण आपल्याला करावा लागणार आहे. फुकट काहीच नाही. बघा पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न 4 मित्रांनो, कोल्हापूर पोलीस परिक्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणता पोलीस घटक नाही? कोणता पोलीस घटक नाही? तर करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं सोलापूर शहर. लक्षात ठेवायचं आपल्याला सोलापूर शहर. या ठिकाणी 2 आकडा आहे. तर कोल्हापूर परिक्षेत्रा अंतर्गत येणारे पोलीस घटक कोणकोणते आहेत बघा? सातारा. लक्षात ठेवायचं मित्रांनो सातारा, त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण, सांगली, पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर येतात. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि पोलीस आयुक्तालय परिक्षेत्राच्या अंतर्गत या ठिकाणी येत नाही बघा पोलीस आयुक्तालय. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? खालीलपैकी विचारले आपल्याला. सोलापूरमध्ये आहे बघा, नाशिकमध्ये पण आहे, अमरावतीमध्ये पण, नांदेडमध्ये नाही बघा. मग ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल नांदेड. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सुरुवातीला सांगितलं 12 पोलीस आयुक्तालय आहेत. आयुक्तालय बघा शहरी भागासाठी असतं. बघा जे काय आयुक्तालय असतं ते शहरी भागासाठी असतं. हे पण पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आणि आयुक्तालय मित्रांनो थेट पोलीस महासंचालकाच्या नियंत्रणामध्ये कार्य करत असतं. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे बघा. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यासाठी बघा एकच पोलीस आयुक्तालय. नवी मुंबई आयुक्तालय ठाणे जिल्ह्यामध्ये येतं. म्हणजेच नवी मुंबई आणि मुंबई आयुक्तालयांचा काही संबंध नसतो. बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा बघा 2 पोलीस आयुक्तालय आहेत बघा, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे 2 आहेत बघा पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा. सर्वात जास्त आयुक्तालय मित्रांनो ठाण्यामध्ये पाहायला मिळतात आपल्याला. ठाणे शहर, त्याच्यानंतर नवी मुंबई आणि मीरा भाईंदर वसई विरार हे कुठे आहेत बघा? ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी हव्या असतील तर बघा 149 मध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे बघा, जो काय आपला गुगल पे फोनपे नंबर आहे हा 82 75 55 82 83 याला 149 सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला टाकायचा आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे काही महत्त्वाचे टॉपिक झाले असतील बघा ते सगळ्याचे PDF तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. जे पोलीस भरती आता आपल्याकडे टाईम आहे मित्रांनो थोडाफार, तरी एवढा पण टाईम नाही, परंतु तुम्ही जर आत्ता या ठिकाणी घेतल्या नोट्स काय करताय तर मित्रांनो की पेपर आज उद्या पेपर आहे ना, आज आपल्या नोट्स घेतात काय उपयोग होणार आहे त्याचा? काहीच उपयोग होणार नाही.
त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला स्टडी करायची, त्याचा फायदा करून घ्यायचा आहे. आणि यावर्षी आपल्याला काही करून मित्रांनो वर्दी घालायची म्हणजे घालायचीच आहे मित्रांनो, कारण की असा चान्स पुन्हा येणार नाही. 17,000 पेक्षा जास्त जागा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. मागच्या वर्षा भरतीप्रमाणेच ही सुद्धा भरती असणार आहे. त्यामुळे लगेचच्या लगे मित्रांनो आपल्या नोट्स तुम्ही विकत घ्या मित्रांनो, कारण की ₹149 काहीच नाहीत. तुम्हाला एका ग्रुपला ॲड केलं जाईल, त्या ठिकाणी तुम्हाला दररोजच्या अपडेटसुद्धा टाकले जातील. त्यामुळे लगेचच्या लगे मला 149 सेंड करा. लवकरात लवकर घ्या मित्रांनो, कारण की टाईम आपल्याकडे भरपूर कमी असणार आहे. जास्त काही सांगत नाही मित्रांनो. हा जो काही नंबर आहे याला तुम्ही 149 सेंड करू शकता आणि ह्या ज्या काही नोट्स आहेत मित्रांनो तुम्हाला WhatsAppला मी सेंड करून देईल काही सेकंदामध्येच. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, टिंब हे राज्य पोलीस दलाचं नियतकालिक मुखपत्र आहे. तर हा प्रश्न एकदम सोपा आहे आणि बऱ्याच वेळेस रिपीट सुद्धा झालेला आहे बघा. दक्षता याचं करेक्ट आन्सर होईल बघा. दक्षता हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. राज्य पोलीस दलाचं नियतकालिक बघा, दक्षता हे मुखपत्र आहे बघा. ते दर महिन्याला या ठिकाणी प्रसिद्ध होत असतं बघा. मासिक आहे ते एक प्रकारचं. आणि राज्य पोलीस दलाचं ब्रीदवाक्य काय बघा, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार, महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 नुसार राज्याचं पोलीस प्रशासन या ठिकाणी काम करत असतं. हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं. कायदा किती, पोलीस कायदा 1951. काही पण विचारलं जाऊ शकतं पेपरमध्ये. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग कोणता आहे? महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे? तर गडद निळा. लक्षात ठेवा मित्रांनो, गडद निळा आहे बघा महाराष्ट्र पोलीस दलाच्या ध्वजाचा रंग. लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बघा पांढऱ्या रंगाच्या अक्षरामध्ये सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे आणि हाताचा पंजा दर्शवलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे, महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभय निर्देशक म्हणून कोणतं चित्र आहे? तर हाताचा पंजा. लक्षात ठेवायचं मित्रांनो, काय बघा, हाताचा पंजा. आणि महाराष्ट्र पोलिसांचा जो काही ध्वज आहे मित्रांनो, हा पंडित नेहरूंनी महाराष्ट्र पोलिसांकडे सुपूर्द केला होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे, स्थापना दिवस हा केव्हा साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, 2 जानेवारीला मित्रांनो या ठिकाणी स्थापना दिवस साजरा केला जातो. 2 जानेवारी 1961ला महाराष्ट्र पोलीस दलाची पुनर्रचना होऊन या ठिकाणी स्थापना सुद्धा झाली होती. आणि 2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन किंवा रेझिंग डे सुद्धा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो. काय, रेझिंग डे. लक्षात ठेवा. SRPचा किती असतो? 6 मार्च असतो. हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी बरेच जण फसतात बघा, काही जण पुणे करतात. तर लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र पोलीस दलाचं जे काही मुख्यालय आहे मित्रांनो, हे मुंबई जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. कुठं? मुंबई जिल्ह्यामध्ये हे मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य कोणतं आहे? एकदम सोपा क्वेश्चन आहे. तर सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. हे काय बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं ब्रीदवाक्य. लक्षात ठेवायचं आहे ब्रीदवाक्य. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल पदावरील व्यक्तीची पदोन्नती झाल्यावर कोणतं पद मिळतं? पोलीस कॉन्स्टेबलपासून जर आपली पदोन्नती झाली किंवा प्रमोशन झालं तर आपल्याला कोणतं पद मिळतं बघा? तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा, ऑप्शन क्रमांक ए, हेड कॉन्स्टेबल. तर या ठिकाणी आपल्याला पॉईंट लक्षात घ्यायचं आहे बघा, पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची जर प्रमोशन झालं तर पहिल्यांदा बघा पोलीस नाईक. लक्षात ठेवायचं आहे, पियन आपण त्याला काय म्हणतो, पियन. पोलीस नाईक हे भेटत होतं बरं का पद. परंतु 2022चा जो काही शासन निर्णय आला त्या शासन निर्णयानुसार पोलीस नाईक हे पद बघा रद्द करण्यात आलेले आहे बघा. त्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल या पदावरील व्यक्तीची नेमणूक हवालदार म्हणजेच हेड कॉन्स्टेबल पदावर या ठिकाणी डायरेक्ट केली जाते. आणि मित्रांनो, जे काही प्रमोशन असतं हे साधारणपणे 10 वर्षांनी होत असतं. किती? 10 वर्षांनी. लक्षात ठेवायचं मित्रांनो, 10 वर्षांनी. 1 स्टार असल्यावर बघा ASI असतं. लक्षात ठेवा, जर 1 स्टार असेल खांद्यावरती तर ASI. PSIला बघा 2 स्टार असतात. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, पोलीस खात्यामधील कोणतं पद हे केवळ पदोन्नतीनेच भरलं जातं, म्हणजे फक्त प्रमोशननेच भरलं जातं? तर पोलीस निरीक्षक. ऑप्शन क्रमांक 2 लक्षात ठेवायचं आहे, पोलीस निरीक्षक. पोलीस निरीक्षक हे बघा पोलीस उपनिरीक्षक नंतर पदोन्नतीने भरलं जाणारं पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये खालीलपैकी कोणतं पद नाही? तर पोलीस शिपाई आहे बघा, फौजदार सुद्धा आहे, हवालदार सुद्धा आहे, परंतु लॉन्स नाईक हे पद नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपले करेक्ट आन्सर होईल बघा. मित्रांनो, पोलीस शिपाई हे पोलीस खात्यामधील सर्वात कनिष्ठ पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. आणि लॉन्स नाईक हे भारतीय लष्करामधील हवालदार दर्जाचं पद आहे. परंतु अशा नावानं कोणतंच पद आहे आपल्या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पाहायला मिळत नाही. आणि फौजदार म्हणजेच काय, PSI. PSI म्हणजेच काय, पोलीस उपनिरीक्षक. हे पण आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, पुढीलपैकी कोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? पुढीलपैकी कोणता अधिकारी
सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे? तर अप्पर पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे बघा, अप्पर पोलीस महासंचालक. पोलीस प्रशासनामधील सर्वात कनिष्ठ पद आपण बघितलं कोणतं आहे बघा, शिपाई आहे. आणि सर्वात वरिष्ठ पद कोणतं आहे बघा, पोलीस महासंचालक. लक्षात ठेवायचं आहे, पोलीस महासंचालक हे सर्वात वरिष्ठ पद आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे बघा. आपल्याला या ठिकाणी पुढीलपैकी विचारलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी खालीलपैकी कोण असतात? तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये परिक्षेत्राचे प्रमुख अधिकारी कोण असतात, असं जर प्रश्न आला तर बघा ऑप्शन क्रमांक आपल्याला या ठिकाणी करेक्ट द्यायचं आहे, विशेष पोलीस महानिरीक्षक. कोण असतात बघा, विशेष पोलीस महानिरीक्षक असतात. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण पोलीस यंत्रणेमध्ये बघा 8 परिक्षेत्र आहेत. लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या अंतर्गत 34, लक्षात ठेवा, 34 ग्रामीण जिल्हा पोलीस दल कार्यरत आहेत बघा. साधारणपणे 5 ते 6 जिल्ह्यांसाठी एक परिक्षेत्र असतं. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशामध्ये खांद्यावर कोणकोणते चिन्ह असतात? तर कोणकोणते चिन्ह असतात लक्षात ठेवा, 3 स्टार असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, 3 स्टार आपल्याला. तर मित्रांनो, या पदाची निवड MPSC मार्फत केली जाते. लक्षात ठेवायचं, MPSC मार्फत अथवा पोलीस निरीक्षकांच्या पदोन्नतीने केली जाते म्हणजे होत असते. आणि यांच्या खांद्यावर बघा, उपअधीक्षकांच्या खांद्यावर 3 स्टार मपोसे. लक्षात ठेवायचं, 3 स्टार आणि मपोसे असं नाव असतं, मपोसे. पुढचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर ये रहा. पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशामध्ये खांद्यावर काय असतं बघा, पोलीस निरीक्षक यांच्या गणवेशात. तर बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 3 स्टार असतील बघा. त्याच्यानंतर लाल आणि निळी फीत आणि मपोसे असतील बघा. लाल आणि निळी आपल्याला रिबीन पाहायला मिळते बघा, छोटी अशी स्टारच्या साईडला 3 स्टार, लाल निळी फीत आणि मपोसे आपल्याला पाहावयास मिळतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील टिंब हे पारंपरिक चिन्ह आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बघा. तुम्हाला हे मार्क डायरेक्ट फिक्स करून दिले जातील. तर महाराष्ट्र पोलीस ध्वजामधील कोणतं पारंपरिक चिन्ह आहे? पंचकोनी तारा. लक्षात ठेवा, पंचकोनी तारा हे चिन्ह आहे बघा. 1 मे 1960 रोजी आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली होती. आणि 1961ला काय केलं होतं बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलिसांना हा ध्वज सोपवला होता बघा. हे पण पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि भारताचा झेंडा, महाराष्ट्र पोलिसांचा झेंडा एकमेकाला छेदतात आणि यामध्ये पंचकोनी चिन्ह असतं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, राज्यामधील पोलीस दलामध्ये सर्वोच्च पद कोणतं असतं? तर पोलीस महासंचालक मित्रांनो राज्यामधील सर्वोच्च पोलीस अधिकारी असतात. ते भारतीय सेवेमधील IPS अधिकारी सुद्धा असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, IPS अधिकारी असतात. त्यांची जी काही नेमणूक आहे राज्य सरकार करत असते आणि त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणामध्ये राज्यातील सर्व पोलीस कार्य करत असतात. लक्षात ठेवायचं आहे बघा. तर राज्यामधील पोलीस दलामधील सर्वोच्च पद कोणतं आहे? तर पोलीस महासंचालक आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, पोलीस महासंचालक. जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतात? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, जिल्हा स्तरावर पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतं बघा, ऑप्शन क्रमांक 1 पोलीस अधीक्षक असतात. लक्षात ठेवायचं आपल्याला, पोलीस अधीक्षक हे असतात बघा. पोलीस अधीक्षक हे बघा जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचे प्रमुख असतात. पोलीस आयुक्त हे बघा तुलनेत मोठ्या शहरामध्ये पोलीस खात्याचे प्रमुख असतात बघा. आणि पोलीस महासंचालक हे राज्याच्या पोलीस खात्याचे प्रशासकीय प्रमुख असतात बघा. आणि राज्याचे गृहमंत्री हे राज्याच्या पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात. कोण? गृहमंत्री. हे सगळे पॉईंट लक्षात ठेवा. अगला क्वेश्चन आपके स्क्रीन के ऊपर, महाराष्ट्र पोलिसांचं कोणतं बल हे नक्षलवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी बनवलेलं आहे बघा, महाराष्ट्र पोलिसांचं? तर C-16. लक्षात ठेवायचं आपल्याला, C-60. तर मित्रांनो या जे काही बल आहे या बलाची स्थापना 1990 मध्ये करण्यात आली होती. कधी? 1990 मध्ये. आणि हे कुठे आहे बघा, गडचिरोली. यांचं कार्यक्षेत्र कुठे आहे? गडचिरोली. स्थानिक आदिवासींना पोलीस दलामध्ये भरती केलं जातं आणि नक्षलवाद्यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी त्यांना सर्व या ठिकाणी ट्रेनिंग दिली जाते बघा. सुरुवातीला या पथकामध्ये बघा 60 जवान होते. किती? 60 जवान होते. म्हणून याला मित्रांनो C-60 हे नाव पडलं होतं. आलं लक्षात? आणि सध्या या पथकामध्ये 100 पेक्षा अधिक जवान आहेत बघा. अगला क्वेश्चन पहा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? अतिशय सोपा क्वेश्चन आहे. तर हा प्रश्न बघा बऱ्याच वेळा पेपरला रिपीट झालेला बघा, 30-40 वेळा मित्रांनो हा प्रश्न रिपीट झालेला आहे. तर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी अकॅडमी आहे. नाशिक या ठिकाणामधील त्र्यंबक रोड या ठिकाणी बघा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी बघा. या ठिकाणी बघा पोलीस उपनिरीक्षक, लक्षात ठेवा, पोलीस उपअधीक्षक यांना नियमित प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जातं. तसेच बघा पोलीस खात्यामधील विविध वर्गाच्या अधिकाऱ्यांना
वेळोवेळी प्रशिक्षण देण्याचं सुद्धा हे महत्त्वाचं केंद्र आहे बघा. याची स्थापना कधी झाली होती लक्षात ठेवा मित्रांनो. तर 1906 मध्ये या ठिकाणी स्थापना झाली होती. लक्षात ठेवायचं 1906 मध्ये. पुढचा प्रश्न काय बघा, नारायण मूर्ती हे कोणत्या कंपनीचे संस्थापक आहेत? आपल्याला विचारलंय नारायण मूर्ती. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इन्फोसिस. लक्षात ठेवा, इन्फोसिस या कंपनीचे संस्थापक आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो पहा, दर्गा अजमेर शरीफ कोणत्या राज्यामध्ये आहे? कोणता? दर्गा अजमेर शरीफ. तर मित्रांनो हे राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे, दर्गा अजमेर शरीफ हे राजस्थान राज्यामध्ये आहे. भारतामध्ये सर्वप्रथम लोक आयुक्त ही जी काही संस्था आहे ही कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? भारतात सर्वप्रथम लोक आयुक्त ही संस्था कोणत्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आली? बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी, ही आपल्या महाराष्ट्रामध्येच अस्तित्वामध्ये आलेली आहे. नेक्स्ट बघा, इंडियन मिलिटरी अकॅडमी टिंबटिंब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंडियन मिलिटरी अकॅडमी विचारलंय, त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, डेहराडूनमध्ये पहा आपल्याला इंडियन मिलिटरी अकॅडमी आपल्याला पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो NDA यालाच आपण म्हणतो बघा नॅशनल डिफेन्स अकॅडमी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक जिल्ह्यामध्ये पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी बघा, मराठी भाषेमधील ळ या वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? मराठी भाषेमध्ये जो का ळ वर्ण आहे मित्रांनो, या ळ वर्णाचं वैशिष्ट्य कोणतं आहे? त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हा काय बघा स्वतंत्र वर्ण आहे. लक्षात ठेवायचं, ळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण आहे. पुढचा प्रश्न बघा, अप्पलपोटा म्हणजे काय? काय प्रश्न आहे? अप्पलपोटा म्हणजे काय? स्वतःचा फायदा करणे, यालाच म्हणतो आपण अप्पलपोटा. पुढचा प्रश्न बघा, साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचे बघा. साऱ्यांनी मनसोक्त हसावे यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे मित्रांनो. चला ओळखा पटकन. त्याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी, यामध्ये बघा भावे प्रयोग आहे. लक्षात ठेवायचं आहे, भावे प्रयोग आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करा. अशाच प्रकारचे तुम्हाला पोलीस भरतीसाठी उपयुक्त प्रश्नपत्रिका मिळणार आहेत. त्यामुळे लगेच बेल आयकॉन ऑन करा, लाईक करून ठेवा आणि व्हिडिओ सेव्हसुद्धा करून ठेवा. पुढील शब्दाचा आपल्याला लिंग ओळखायचं आहे, लाहोर. तर लाहोर हे कोणत्या प्रकारचा लिंग आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला लावलं आहे? याचं करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक सी, बघा नपुसकलिंगी बघा ते लाहोर. आलं लक्षात. कमळ शब्दाला समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर बघा कमळ या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? ऑप्शन क्रमांक सी, वायस. बाकीचे बघा राजीव, अंबोज आणि सरोज हे कमळ शब्दाला समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, युद्धाला भिनारा. काय प्रश्न आहे बघा, युद्धाला भिनारा या शब्दसमूहासाठी कोणता शब्द येईल? तर याचं करेक्ट उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी, रणभिरू. लक्षात ठेवा, युद्धाला भिनारा याला आपण काय म्हणतो? रणभिरू असं म्हणतो. विभक्तीचे किती प्रकार आहेत? तर मित्रांनो विभक्तीचे किती प्रकार आहेत सांगा पटकन उत्तर. याचं बरोबर उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, विभक्तीचे बघा 8 प्रकार आहेत बघा. लक्षात ठेवायचं आहे 8 आहे. नेक्स्ट आहे बघा, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो असं विचारलंय. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी, वर्ण असं म्हणतो. लक्षात ठेवायचं आहे वर्ण. नेक्स्ट आहे बघा, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला, याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेला, याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, द्विकल्प. तिन्ही पण बाजूने पाण्याने वेढलेला याला द्विकल्प असं म्हणतो. भाजीपाला या समास शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे, भाजीपाला. तर भाजीपाला काय मित्रांनो? समाहार द्वंद्व आहे. बरोबर, समाहार द्वंद्व आहे भाजीपाला. नेक्स्ट आहे बघा, राजवाडा या सामासिक शब्दाचा विग्रह आपल्याला करायचा आहे. राजवाडा, याचा करेक्ट आन्सर आहे बघा राजाचा वाडा. लक्षात ठेवा, राजाचा वाडा. मी निबंध लिहिला आहे वाक्याचा काळ आपल्याला ओळखायचा आहे. मी निबंध लिहिला आहे, तर याचा करेक्ट आन्सर आहे बघा पूर्ण वर्तमान काळ. मी निबंध लिहिला आहे या वाक्याचा काळ काय होईल बघा? पूर्ण वर्तमान काळ होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, समीर निबंध लिहितो या वाक्यातील क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे? समीर निबंध लिहितो या वाक्यात क्रियापदे कोणत्या प्रकारचं आहे? तर सकर्मक क्रियापदे. ऑप्शन क्रमांक ए, सकर्मक क्रियापदे बघा. समीर निबंध लिहितो, कर्म यामध्ये. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, प्रश्नार्थक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. प्रश्नार्थक सर्वनाम, त्या ठिकाणी कोण, डायरेक्ट प्रश्न तयार झाला. खालीलपैकी कोणतं नाम हे भाववाचक नाहीये? चांगुलपणा, वात्सल्य, हिमालय, गुलामगिरी. हे बघा चांगुलपणा भाववाचक आहे, वात्सल्य सुद्धा भाववाचक नाम आहे, गुलामगिरी सुद्धा. हिमालय मित्रांनो या ठिकाणी बघा भाववाचक नाम नाहीये, त्यामुळे या ठिकाणी हे ऑप्शन क्रमांक डी आपलं बरोबर होईल.